माझी लेक आता येईल, माझी लेक मग येईल. आणि तुम्ही गेला ना माहेरात, आईला किती प्रेम द्यावं हे कळत नाही. आपल्या आईचं एवढं प्रेम असतं. ऐका, माहेरात जर गेलो ना, माहेरात गेल्यानंतर माय तिच्या साडीच्या पदराला बांधलेली गाठ बचकन सोडते आणि त्यातले 200-300 रुपये काढते, पोरीच्या हातात टेकवते. ताईडे धर पैसे, आणि जाताना चौकातनं चांगले कपडे भर घे बरं, साडी घे बरं, लेकरांना चांगली कपडे घे बरं, खेळणी घे बरं म्हणणारी माय आहे गड्या. आणि तिला वाटलं एवढ्यात नाही यायचं काय, ते पैसे नातवंडाला खायला देते. माय काय करते माहितीये का, पटकन घरात जाते, घरातलं तिचं कपाट उघडते, तिच्या कपाटामध्ये सगळ्यात भारी कलरची, सगळ्यात महागाईची जी साडी असते ती साडी काढते, लेकीला आणून देते. माय तुम्ही सांगा, एवढं प्रेम कुणी करेल का? आपल्या इकडं मन आहे, माय मरो आणि मावशी उरो. तुम्हाला खरं सांगू, मावशी असू द्या, आत्या असू द्या, मामा असू द्या, चुलता असू द्या, काका असू द्या, कुणी असू द्या, आईची सर कुणाला नाही येत. आईची सर कुणाला येत नाही. आईची जागाही कुणी घेऊ शकत नाही. आई प्रत्येकाच्या जागी उभा राहते, प्रत्येकाची जागा घेऊ शकते, पण आईची जागा कुणी नाही घेऊ शकत गड्या. तर हाताचा पाळणा करून त्या आईने आपल्याला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, उभं आयुष्य स्वतःला जिने झिजवलं ना, ती माई आहे, ती माई आहे गड्या. सगळ्याचे उपकार फेडता येतात, माईचे उपकार फेडता येत नाही. म्हणून महिला मंडळ बोलत नसाल ना आईला, अरे ही आई गेली ना, फोटो शिवाय परत काही पाहायला भेटायचं नाही, म्हणून बोलून घ्या, माफी मागून घ्या. अरे वाटलंच काय जीवाला तर मिठी मारून घ्या, काय माहित परत त्या आईला मिठी मारू शकतोय न मारू शकतोय. आणि आपल्याला आई आहे तोपर्यंत नाही कळत आईचे उपकार किती, आईचं प्रेम किती. बऱ्याच महिला मंडळ, तुम्ही आता कोणाच तरी आजी आहे, स्वतःची आई आठवलं ना की डोळ्यात पाणी येतच. तर आई एवढं उपकार, आई एवढं प्रेम जगा दुनियात कुणीच करू शकत नाही, कुणीच नाही. आणि म्हणून सुद्धा हे विश्व चालवणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा, हे जग चालवणारा प्रत्येक भगवंताला जन्म हा आईच्याच पोटी घ्यावा लागला. त्याला सुद्धा विश्वामध्ये येण्याकरता माईचीच गरज पडली. किंवा मी सांगू, आई म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही. आ म्हणजे आत्मा, ती म्हणजे ईश्वर, आत्मारूपी ईश्वराचं मिलन म्हणजे माई आहे गड्या.